मध्ये आपल्याचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी परतूर शहरातील वरद विनायक लॉन्स मध्ये आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा भरपूर मोठ्या प्रमाणात येथे मनवण्यात आला। महाराजजी काय या ठिकाणी स्ट्रॅटेजी होती आपल्या श्रीकृष्ण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन चालण्याची जी शाखा आहे त्या चालण्याच्या शाखेचा हा एक परतूर हा एक सत्संग कार्यक्रम आहे। या परतूर सत्संग कार्यक्रमामध्ये हे आमचे 5वी जन्माष्टमीचा महोत्सव आहे। या जन्माष्टमी पाठीमागचा उद्देश आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये भगवंताविषयी आवड, धर्माविषयी प्रेम आणि शास्त्राविषयी शास्त्र वाचण्याविषयीची जी आवड आहे ती निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आहे। श्रीकृष्ण भगवान हे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भौतिक जगतामध्ये सगळ्या लोकांच्या बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी अवतरित झाले। त्या बद्ध जीवांना भगवंताविषयीची जाणीव करून देण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे। या ठिकाणी युवकांमध्ये आधुनिक काळामध्ये रील्स याच्यातून बाहेर पडून आध्यात्मिक दृष्ट्या जोडण्यासाठीचा हा प्रयत्न आहे असं म्हणावं का? हो, ज्या आजपर्यंतचा भारताचा इतिहास किंवा संपूर्ण जगाचा जर इतिहास पाहिला असेल तर जगामध्ये जेवढी क्रांती केलेली आहे ती सगळी युवकांनी केलेली आहे। आमच्या हरे कृष्ण आंदोलन ह्या इस्कॉनची पण क्रांती ही युवकांनीच केलेली आहे। 1965 मध्ये श्रील प्रभुपाद ज्यावेळेस अमेरिकेमध्ये गेले त्यांनी 19-20 वर्षाचे जे युवक आहेत त्यांना बरोबर घेऊनच ही संपूर्ण जगामध्ये क्रांती पसरवलेली आहे। आज इस्कॉन हे संपूर्ण जगामध्ये जवळपास 170 देशामध्ये कार्यरत आहे आणि त्याचबरोबर 170 भाषांमध्ये श्रीमद भगवद्गीतेचं भाषांतर केलेलं आहे। हे जे इस्कॉनची संघटना आहे आजच्या दृष्टिकोनातून जर पाहिली ही युवकांनी उभा केलेली चळवळ आहे, आध्यात्मिक चळवळ आहे आणि ही आध्यात्मिक चळवळ आता संपूर्ण देशामध्ये पसरत आहे। परतूर सारख्या तालुक्यासारख्या छोट्याशा म्हणजे तालुक्यामध्ये सुद्धा ह्या शाखेचं एक केंद्र आहे। ही एक युवकांनीच निर्माण केलेली एक शाखा आहे। आम्ही ज्यावेळेस कोविडमध्ये 2020 मध्ये ज्यावेळेस कोविडच्या काळामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम चालू केला त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा युवकांनीच भाग घेतला। असे कोणी वृद्ध किंवा असे कोणी व्यक्ती नव्हते। युवकांनीच या कार्यक्रमाची रचना केलेली आहे परतूरमध्ये आणि युवकांनीच हा कार्यक्रम या ठिकाणी बघा या ठिकाणी 2,500-3,000 हजार भक्त बसलेले आहेत। हे पण युवकांनीच एकत्रित केलेलं कार्य आहे। म्हणून इस्कॉन ही जी संघटना आहे युवकांनी केलेली संघटना आहे असं म्हणायला हरकत नाही। आजच्या या भौतिक युगामध्ये अनेक युवक जे आहेत जे सत्संग सोडून या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची व्यसनं करणे असो किंवा वेगवेगळी दुराचारी वागणूक असो तर ती सोडून मग इस्कॉन कडून आपल्या युवकांसाठी किंवा युवतींसाठी काही अशी काही खास व्यवस्था आहे, खास प्रशिक्षण आहे का की ज्यामध्ये ज्या अनुषंगानं या ठिकाणी त्यांच्या भवितव्यासाठीची चांगल्या जडणघडणीची जी काही विचारधारा निर्माण होईल? ऍक्च्युली काय आहे, इस्कॉन युवकांसाठी फार मोठे कार्यक्रम आयोजित करत आहे। इस्कॉन युथ सर्व्हिसेस किंवा इस्कॉन युथ फोरम हे आमची एक अशी एक संघटना आहे ती फक्त युवकांसाठी कार्य करते आणि गेली जवळपास 60 वर्ष झाले हे युवकांसाठी कार्य करत आहे। तर परतूरच्या पण युवकांसाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि भविष्यामध्ये आम्ही युवकांना या ठिकाणी परतूरचे जे युवक आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की किंवा आव्हान देतो की त्यांनी अशा कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा आणि आपले जीवन उज्ज्वल बनावं। विज्ञानही मान्य केलेल्या अध्यात्माला या ठिकाणी सुदृढ बनवण्यासाठी इस्कॉन कडून या ठिकाणी प्रांजळ प्रयत्न केला का? सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। बुलंद आवाज महाराष्ट्र में मारुति गोरवान। हरे कृष्ण। सर आपने परतूर शहर में इस वक्त हम वरद विनायक लॉन्स में है जहां पर मुंबई से विशेष अतिथि के रूप में यहाँ पे श्रीमान प्रभु जी का आगमन भक्तगणों को मार्गदर्शन करने के लिए हुआ था। सर जी आज के युग में आज के समय में भौतिक व्यवस्थाएं बहुत बढ़ चुकी है, भौतिक सुविधाएं बहुत बढ़ चुकी है, ऐसे में अध्यात्म की क्या विशेषता है और आप क्या प्रबोधन करेंगे युवकों के लिए? इस भौतिक जगत में अभी जैसे बहुत सारे नई तकनीकें आ रही हैं, टेक्नोलॉजी आ रही है, एआई आ रहा है, तो इस जमाने में एक्चुअली हम लोग कुछ रोकते नहीं है। ऐसा नहीं है कि हम एआई यूज करना बंद कर दे, कंप्यूटर यूज करना बंद कर दे, सब कुछ प्रयोग करेंगे लेकिन कृष्ण की सेवा में प्रयोग करेंगे। तो कृष्ण की सेवा में जब प्रयोग करेंगे तो जो भी कोई टेक्नोलॉजी है, जो भी कोई नई तकनीकी है, सब सारी टेक्नोलॉजी है शुद्ध हो जाती है अगर कृष्ण की सेवा में यूज होती है तो।
अभी की परिस्थिति में युवा युवती जो है एजुकेशनल प्रोग्राम्स छोड़ के अदरवाइज कुछ एक्स्ट्रा प्रोग्राम्स में इन्वॉल्व हो रहे हैं, तो आप उनको क्या कहेंगे? इस्कॉन के माध्यम से क्या प्रयत्न किए जा रहे हैं कि उनका जीवन जो है वो अध्यात्म के प्रति जुड़े और भौतिक जो कि एजुकेशनल उनकी डेवलपमेंट हो, उनकी जो अदरवाइज डेवलपमेंट हो, लेकिन तो उनको जो रास्ता छोड़ के वो जो जा रहे अगर आध्यात्मिकता की तरफ हाँ, कैसे हाँ, आए? कैसे बढ़े, कैसे आकर्षित किया जाए उनको? तो अभी हम जो है इस्कॉन की तरफ से बहुत सारी शाखाएं हैं, इस्कॉन यूथ फोरम है, इस्कॉन यूथ सर्विसेज है, तो इसमें जो है अलग अलग मंदिरों में 170 शाखाएं हैं। जैसे इधर पूरे विश्व भर में 600 से ज्यादा मंदिर हैं, तो उसमें जो है सब जगह इस्कॉन यूथ शाखा जरूर होती है। तो वो जो है कॉलेजों में और स्कूलों में जाके जो है प्रचार करती हैं, उधर जो है अलग अलग प्रोग्राम्स करती हैं, यूथ के हिसाब से प्रोग्राम करती हैं, कॉलेजों में उनके सब्जेक्ट के हिसाब से उनको प्रचार करती हैं। तो उससे जो है जितने भी युवक हैं वो जो है इस सेवा में लगते हैं, वो जो है धीरे धीरे प्रोग्राम अटेंड करते हैं, प्रोग्राम अटेंड करते करते सेवा करते हैं, एंगेज हो जाते हैं, जितना भी उनकी हुनर है, उनका जो भी स्किल्स है वो लोग सेवा में यूज करते हैं। तो ऐसे कर करके जो है लोग जो है गलत रास्ते पे जाने के बजाय सही रास्ते पे आते हैं। भगवान के प्रति रुझान निर्माण करने का सही मानस रखकर आज श्री कृष्ण जन्माष्टमी के पावन अवसर पे श्रीमान योगी जी प्रभु जी ने यहाँ पर अपना कीमती समय दिया, भक्तगणों को मार्गदर्शित किया, इसके लिए उनके धन्यवाद। जय श्री कृष्ण। जन्माष्टमी की सभी को हार्दिक शुभकामनाएं।